वैभव, तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा होता. आता अलिफ अब्रॉड एज्युकेशन म्हणजे मुलं आमच्याकडे जेव्हा इन्क्वायरी करतात, आमच्याकडे वॉक इन करतात, आमच्याकडे भेटायला येतात, त्यांचे पेरेंट्स वगैरे, पालक वगैरे. तर त्यांना एक प्रश्न नेहमी भेडसावतो, की आता समजा जर्मनी आहे, तर जर्मनीला जर्मन लँग्वेज गरज आहे. फ्रान्सला फ्रेंच लँग्वेज गरजेचं आहे किंवा इतर देशांचे वेगळ्या-वेगळ्या भाषा आहेत. तर लँग्वेज बॅरियर हा जो प्रकार आहे, हा अडचण म्हणजे अडचणीच म्हणू शकत नाही मी, पण हे दैनंदिन जीवनामध्ये तिकडं त्यांची एक लोकल भाषा आहे. काय म्हणतो आपण त्याला, लँग्वेज बॅरियर हा एक मोठा प्रश्न उद्भवू शकतो. तर तुम्हाला तसं काय अडचण दुबई ह्या शहरामध्ये तशी काय तुम्हाला लँग्वेज बॅरियरची किंवा बोलीभाषा आपण ज्याला म्हणतो, त्याची काय अडचण आली का? हा खूप चांगला प्रश्न विचारलात सर तुम्ही. मला वैयक्तिक तरी असं लँग्वेज बॅरियर काही आलं नाही दुबई सिटीमध्ये. कारण दुबई सिटीमध्ये जास्त करून युरोपियन कंट्रीजचे वगैरे पूर्ण वर्ल्ड वाईड लोक येतात. त्यामुळे तिकडची लोकल लँग्वेज ही अरेबिक आहे आणि अरेबिक पण सोपी आहे भाषा. म्हणजे तुम्ही जर शिकायला गेलात तर लवकरच शिकू शकता ती भाषा. पण मला वैयक्तिक जर विचार आला तर लँग्वेज बॅरियर हा मला प्रॉब्लेम आला नाही. कारण तिथं मोस्टली इंडियन्स पण आहेत, युरोपियन कंट्रीजचे पण लोक आहेत, परत सब कॉन्टिनेंटचे पण लोक आहेत. त्यामुळे तिथं जास्त करून इंग्लिशलाच जास्त प्रेफरन्स आहे आणि मोड ऑफ कम्युनिकेशन जास्त करून इंग्लिशमध्येच होतं तिथं. आणि असं काही नाही आहे की तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल तर तुम्हाला तिकडची लोकल लँग्वेज शिकावंच लागेल. नाही, शिकणं गरजेचं आहे, पण असं तुम्ही विचार केलात की आपल्याला तिकडं तीच भाषा बोलावं लागेल तर तसं काही नाही. मी दुबईमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा कम्फर्टेबल आहे आणि इंडियन्स आणि पाकिस्तानी, बांगलादेशी असे आपल्या एशियन कंट्रीजचे पण लोक असल्यामुळे हिंदीमध्ये पण आहे आणि आपले महाराष्ट्रीयन लोक पण भरपूर आहेत, त्यामुळे मराठी पण आहे तिथं. त्यामुळे मला तरी काही अशी वैयक्तिक अडचण लँग्वेजमुळे तरी आली नाही. वैभव, आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, की मुलांना काय म्हणतात, आयएल्ट्स वगैरे ही परीक्षा, आयएल्ट्स म्हणा किंवा टोफेल म्हणा किंवा जीआरई, जीमॅट अशा अनेक टेस्ट आहेत, ज्या मुलांना उपयोगी पडतात अब्रॉड एज्युकेशनसाठी. तर तुम्हाला असा काय एक म्हणजे एक्सपिरियन्स आला का, की आयएल्ट्स मॅन्डेटरी आहे किंवा काय, याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकाल का? हा प्रश्न मला सुद्धा पडला होता की आता आपण बाहेर अब्रॉडमध्ये शिकायला चाललोय, तर मग आपल्याला जे एंट्रन्स टेस्ट असतात जसं आयएल्ट्स, टोफेल, जीआरई, जीमॅट, मला सुद्धा हा प्रश्न पडला, यार आपण ती टेस्ट आपल्याला द्यावी लागेल, नाही दिलं तर म्हणजे दिली आणि बँड कमी आला तर आपलं ॲडमिशन वगैरे होणार नाही. पण मी जेव्हा अलिफमध्ये आलो, जेव्हा इन्क्वायरी वगैरे स्टार्ट केली अलिफला, संकेत सरांसोबत वगैरे बोलणं झालं, मग सरांनी मला सांगितलं की माझी प्रोफाईल चेक केली त्यांनी. मग माझ्या प्रोफाईलनुसार मला तिथं वेवर भेटतो का बघितले आणि माझी प्रोफाईल चांगली असल्यामुळे मला वेवर भेटलं. त्यामुळे ॲडमिशन माझं सोपं झालं तिथं. म्हणजे असं नाही की तुम्हाला जे एंट्रन्स टेस्ट आहेत आयएल्ट्स, जीआरई, जीमॅट, मॅन्डेटरी नाही की तुम्ही ते द्यायलाच पाहिजे. जर तुमची प्रोफाईल चांगली असेल तर तुम्हाला तिथं वेवर भेटतो आणि तुम्हाला ॲडमिशनला कोणतीही अडचण येत नाही.